शिवरात्री स्पेशल एकदम टेस्टी रबरबीत 10 मिनिटामध्ये तयार होणारी ही खीर कशी बनवायची ते बघूया. एकदम झटपट तयार होते. हॅलो नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे, प्रत्येक उपवासाला तुम्ही हे बनवून खासाल, एवढं भारी लागते ना, एवढं टेस्टी लागते. अगदी नवशिकाऊ मुलीसुद्धा सहज बनवतील एवढी सोपी पद्धत आहे. एकदम असं 5 ते 10 मिनिटामध्ये आपली खीर तयार होते. 1 वाटी शाबू आहे, याला स्वच्छ धुवून 2-3 पाण्याने मी 2 तास भिजत ठेवले. मस्त छान असा साबुदाणा भिजल्याच्या नंतर आपल्याला पॅन घ्यायचा आहे. पॅनमध्ये 1 चमच तूप घालायचं आहे. तूप छान असं विरघळलं की याच्यामध्ये काजू बदामचे काप घालायचे आहेत, असे लांब चिरून असं घालायचे आहे. बघू शकताय हे काजू बदामचे काप आहेत ते आपल्याला तुपावर खमंग मिडियम गॅसवर आपल्याला परतून घ्यायचे आहेत, कलर येईपर्यंत ब्राऊन. तर बघू शकताय मस्त छान असा कलर आलेला आहे. तर आपल्याला त्याच तुपामध्ये आता आपल्याला 1 वाटी शाबू आहे ते आपण भिजून घेतलेला ते याच्यामध्ये घालायचं आहे आणि मिडियम गॅसवर आपल्याला हे शाबू आता तुपावर परतायचं आहे. मस्त छान असा परतून घ्यायचा आहे तुपावर. जर तुम्ही शाबू या पद्धतीने बनवला तर प्रत्येक उपवासाला नक्की सांगते मी, तुम्ही हे करून खासाल, एवढे भारी लागते. आणि तुम्ही प्रत्येक उपवासाला आपण वेगवेगळे भरपूर असे पदार्थ खातो उपवासाचे, तर या पद्धतीने ही खीर बनवली तर नक्की तुम्हाला आवडेल. खरंच खूप छान लागते. अर्धा गिलास आपण याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि पाणी घालून आपण आता झाकण ठेवून आता 5 मिनिट शिजून घेणार आहे. तर 5 मिनिट आता झालेले आहेत. बघू शकताय मस्त छान अशी आपली खीर आता शिजलेली आहे. बघू शकताय एकदम असा कलर पण चेंज झालेला आहे खिरीचा. तर मस्त छान असा तुपामुळे आता कलर चेंज झालेला आहे खिरीचा. त्याच्यामध्ये घालायचं आहे वेलची पावडर घातलेली आहे, अगदी थोडीशी वेलची पावडर घातल्याच्या नंतर तुम्ही तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये साखर घालू शकताय. तर मी 3 चमच साखर घातलेली आहे, बघू शकताय. तर आपण आता याच्यात साखर 3 चमच घातलेली आहे. तर आता ही याच्यामध्ये मिक्स करूया व्यवस्थित. गॅस एकदम मिडियम आहे. छान आता साखर विरघळली की याच्यामध्ये घालायचं आहे 1 कप दूध घालायचं आहे. तर आता एकदम असं साईज सोबत मी असं 1 कप दूध घातलेलं आहे. दूध घालते वेळेस दूध गरमच घालायचं आहे याच्यामध्ये. थंड घातलं तर दूध फाटू शकते. तर गरम करून खिरीमध्ये घालायचं आहे. तर दूध मी गरम करून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये आता व्यवस्थित मिक्स केलेलं आहे. बघू शकताय मस्त छान असा कलर पण चेंज झालेला आहे आता आणि सुगंध तर मनसार घरभर पसरलेला आहे. एकदम टेस्टी आपली खीर होत आहे. अगदी सोपी पद्धत आहे आपली. 10 मिनिटामध्ये आपली खीर तयार होते. ही अगदी नवशिकाऊ मुलीसुद्धा सहज बनवतील एवढी सोपी पद्धत आहे. आता आपण दूध घातलेलं आहे तर एक आपल्याला 2 मिनिट असं शिजून घ्यायचं आहे. तर मस्त अशी घटसर खीर झालेली आहे. बघू शकताय या पद्धतीने खीर बनवली तर न खाणारी सुद्धा आवडीने खातील एवढी भारी लागते. एकदम टेस्टी खीर लागते ही. तर तुम्ही आठवड्यातून 2-3 वेळा तरी बनवाल, एवढी भारी लागते खरंच. 1 वाटी खाणारी सुद्धा 2 वाट्या खातील एवढी टेस्टी लागते. तर दूध घालून मी अगदी आपल्याला 1 मिनिटभरच परतून घेतलेली आहे खीर. बघू शकताय मस्त आपली खीर आता गरमागरम तयार आहे. आणि खीर बनवते वेळेस जास्त घट्ट पण बनवायची नाही आणि जास्त एकदम अशी पातळ पण बनवायची नाही. मस्त आपली रबरबीत खीर आता शाबूची खीर उपवास स्पेशल तयार आहे. वरनं सजावटीसाठी मस्त असे काजू बदामचे खरबूस काप घातलेले आहेत तुपावर परतलेले. तर मस्त अशी आपली रबरबीत खीर उपवास स्पेशल तयार आहे. आहे ना एकदम सोपी पद्धत. आपण 10 मिनिटामध्ये खीर बनवलेली आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.